माझी सुरत नाही कुणाच्या माझी पाठी हाय कोरी माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो गजरा दिल बरा तुम्ही जरा बघा तरी अशी मंजिरी सुबक ठेंगणी। मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन लागेल आणि तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायचा लिंकवर क्लिक करून। बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट इनपुट केलं की इथे इंटरफेस होईल। इनपुट करता येत नसेल तर मागच्या व्हिडिओत बघून घ्या, मी सांगितले कसं इनपुट करायचं, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल आहे। मग असं व्हिडिओ इनपुट करून घेतलं की मग आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं। बिटमार्क प्रोजेक्ट असं इंटरफेस ओपन होईल। आता इथं मी फोटो लावले, तुमच्या याच्यामध्ये फोटो दिसणार नाही, तुमच्या याच्यामध्ये एकदम ब्लँक दिसन, व्हाईट दिसन। तर मग फोटो लावल्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लसच्या आयकॉन, बॅकग्राऊंड फोटो लावायचा आहे, त्यासाठी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं। प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं की एक मिनट मी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करतो आणि वरती मीडियाचं ऑप्शन आहे, त्या मीडियामधून तुमच्या गॅलरीमध्ये ओपन होईल। गॅलरी ओपन झालं की तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा अशा पद्धतीने। आता मी ॲड केलं आहे, वरती 3 डॉट आहे, 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया वरती क्लिक करायचं, म्हणजे तुमचा फोटो पूर्ण स्क्रीनला लागून जाईल। याची लेंथ नाही का 13.21 सेकंदपर्यंत ओढून घ्यायची, याची लेंथ ओढून घेतली की मग लगेच त्या फोटोवर क्लिक करायचं। 1 मिनटं मी फोटोवर ओढतो आहे। फोटोवर ओढली की आता फोटोवर क्लिक केला की ब्लाइंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी एकदम कमी करून घ्यायची तुमच्यानुसार। कमी केलं की हे फोटो बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे, त्याचे लॉंग प्रेस करून सर्वात खाली घेऊन टाकायचा, फोटोच्या बाजूला लॉंग प्रेस करायचा, साऊंडच्या वरती घ्यायचा। साऊंडच्या वरती घेतलं की मग हे बघा असं बॅकग्राऊंडला लागून जाईल। आणि हे बॉक्समधला फोटो लावण्यासाठी इथं ग्रुप 1 दिलेलं आहे, सगळे ग्रुप दिले, त्या ग्रुपमध्ये लावायच्या। ग्रुपवर क्लिक करा की खाली एडिट ग्रुप म्हणायचं, एडिट ग्रुप क्लिक कर, डबल त्या ग्रुपवर जायचं आणि खाली एडिट ग्रुप म्हणून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं। आता इथं फोटो लावलेला आहे, तुमच्या याच्यामध्ये असे दिसेल। मी 1 मिनटं फोटो डिलीट करतो म्हणजे तुम्हाला समजेल मग काय कसं आहे कसं नाही। आणि व्यवस्थित पहा, मी एकच फोटो लावून दाखवणार आहे तुम्हाला, असे 4 ग्रुपमध्ये फोटो लावायचे आहे। आता मी हे फोटो डिलीट केलं, तुमच्या याच्यामध्ये असं दिसेल ब्लॅक। मग तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी साधा सिंपल खाली प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आणि एक तुमचा फोटो घेऊन टाकायचा। फोटो घेतला की फोटोची साईज सगळ्यात शेवट वाढायची आणि फोटोच्या उजव्या साईडला लॉंग प्रेस करून फोटो मध्यभाग घ्यायचा, दोन्ही लेअरच्या मध्ये घेऊन टाकायचा। मध्ये घेतलं की आता फोटो व्यवस्थित करण्यासाठी खाली मूव अँड ट्रान्सलेशन आहे, मी जिथे क्लिक करतो तिथे करा। क्लिक केलं की इथून तुम्ही फोटो खालीवर करू शकता, 1 नंबरच्या आयकॉनवर जाऊन खालीवर करायचं आणि 3 नंबरच्या आयकॉनवर जाऊन फोटो तुम्ही झूम करू शकता, नाहीतर कमी करू शकतात। अशा पद्धतीने करून टाकायचा। अशा पद्धतीने झालं की बॅक यायचं आहे, डबल आपल्याला बॅक आला की अजून बॅक यायचं, अजून बॅक यायचं, म्हणजे बघा असं तुमचं अशा पद्धतीने फोटो लागलेला जाईल। मग तुम्हाला आता एका ग्रुपमध्ये लागलेला आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं, सेम अशीच प्रोसेस करायची। ग्रुपमध्ये जायचं, एडिट ग्रुप म्हणायचं, डबल ग्रुप इथं एक ग्रुपमध्ये जायचं, एडिट ग्रुप म्हणायचं डबल, आणि डबल तुमचा फोटो लावून घ्यायचा आहे। फोटो डिलीट करायचा, म्हणजे तुमच्या याच्यात डायरेक्ट प्लसच्या आयकॉनवर जाऊन तुम्ही फोटो लावून घ्यायचा। समजलं नसेल तर मला इन्स्टाला मेसेज करा, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की। आणि व्हिडिओ फक्त स्किप करू नका, लगेच तुम्हाला समजेल। ग्रुप असे 4 ग्रुप आहे, सेम त्या ग्रुपमध्ये 4 या 5 ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये लावायचं। त्या ग्रुपमध्ये लावलं की पुढचे मग हे फोटो लावण्यासाठी हे बिटमार्क प्रोजेक्ट दिलेलं आहे, जिथे लाल रेष आहे ना, त्या रेषेवर तेवढे फोटो लावायचे। बिटमार्क प्रोजेक्टवर क्लिक केलं का आता हे फोटो मी डिलीट करतो। इथं डबल प्लसच्या आयकॉनवर जायचं, मीडियामध्ये जायचं, तिथून तुमचा फोटो घ्यायचा। फोटो घेतला की याचा पुढच्या बिटमार्क प्रोजेक्टपर्यंत पहिले फिल कंपोजिशन एरिया करायचा, मग पुढच्या बिटमार्क प्रोजेक्टपर्यंत फोटो घेऊन टाकायचा। तेवढं झालं की मग फोटोला असेच सगळे फोटो ॲड करून घ्यायचे, कितीतरी 5, 7, 8 फोटो आहे असे बिटमार्क प्रोजेक्ट दिलेले ना, एवढ्या याच्यानुसार फोटो ॲड करून घ्यायचे। इथं एक असे खाली मी फोटो ॲड केलेले आहे, असे फोटो ॲड करून घ्यायचे। याला आपल्याला शेक इफेक्ट पण लावायचा आहे, तुम्हाला शेक इफेक्टची फाईल पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायची। 2 नंबरची शेक इफेक्टची फाईल आहे। त्याच्यानंतर पहिल्या फोटोचं शेक इफेक्ट म्हणजे इफेक्टमध्ये जायचं, खाली फोटोवर क्लिक केलं की
तिला खाली 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट म्हणायचं. कॉपी इफेक्ट केलं की बॅक यायचं आहे. डबल आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं. डबल त्या फोटोवरती जायचं. त्या फोटोवरती क्लिक केलं की खाली इफेक्ट आहे पेस्ट इफेक्ट 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट होऊन जायचं, म्हणजे इफेक्ट लागून जाईल. असंच तुम्हाला तुमचे फोटो ॲड केले की एकाड एक पेस्ट लावायची. इथं झालं की एक सोडून द्यायचं, फोटो इथं करायचं, डबल एक फोटो सोडून द्यायचं, इथं करायचं, म्हणजे एकाड एक इमेजला लावी चालायचं सगळे शेवटपर्यंत. मग लावलं की डबल बॅक यायचं. डबल शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं. दुसरा फोटोवर क्लिक करायचं. शेक इफेक्ट प्रोजेक्ट 3 डॉट करून कॉपी करून घ्यायचं इफेक्ट फ्री. कॉपी केलं की डबल बॅक यायचं. डबल बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केलं की सेम अशा पद्धतीने व्हिडिओ लागू. डबल आपले जे फोटो राहिलेले आहे ना, त्या फोटोला एकाड एक लावून घ्यायचा. तिथं लावेल इथं राहिलेलं होतं तिथं लावायचं, इथं लावेल इथं राहिलेलं आहे, असं एकाड एक सर्व फोटोला लावून घ्यायचं. सर्व फोटोला लावून झालं की आपलं ते लेअर आहे ती एक लेअर व्हिडिओच्या वरती लावून घ्यायचं, म्हणजे असं बॅकग्राऊंडला काळा येईल शेवटच्या बाजूला. आणि असे सेम व्हिडिओ तुमचा तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी वरती ॲरोवरची चिन्हावर क्लिक करायचं.